नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे आणि आपण पाहत आहात आरोग्य दूत न्यूज. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. प्रेमसंबंध, साखरपुडा, विश्वासघात आणि अखेर एका निष्पाप तरुणाचा मृत्यू. ही घटना नेमकी कशी घडली, का घडली आणि पोलिसांनी आरोपीपर्यंत कसा धागा पोहोचवला पाहूया सविस्तर. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. कुटुंबियाच्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात त्यांचं लग्न होणार होतं. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची तयारी सुरू होती. मात्र दुसरीकडे सिया गोयलचे चेतन चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सियाला चेतन सोबत आयुष्य घालवायचे होते, पण साखरपुडा मोडला तर कुटुंबाची बदनामी होईल, समाज काय म्हणे याची तिला भीती होती आणि याच भीतीतून अत्यंत धक्कादायक कट रचला गेला. 18 जून रोजी सियाने केतनला पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग साठी येण्यास सांगितलं. केतनला यामागे मृत्यूचा दबा धरून बसला आहे याची कल्पनाही नव्हती. ठरलेल्या योजनेनुसार चेतन चौधरी आधीच किल्ल्यावर पोहोचला होता. पोलिसाच्या माहितीनुसार योग्य संधी मिळताच सिया आणि चेतन यांनी मिळून केतनला खोल दरीत ढकललं. हे घटनेत केतनचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हा घटना अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचं सांगण्यात आलं. सुरुवातीला अनेकांना हे खरंही वाटलं, पण पोलिसांना काही गोष्ट संशयास्पद वाटू लागल्या. लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये भर उन्हात हुडी, मास्क आणि हेडफोन घालून एक संशयित तरुण फिरताना दिसला. पोलिसांनी तपास अधिक खोलात नेला. यानंतर सिया आणि चेतन यांचा कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. गेल्या वर्षभरात दोघांमध्ये हजारो वेळा संपर्क झाल्याचं समोर आलं. चौकशी आधीच कठोर होत गेली आणि अखेर पोलिसांच्या प्रश्नापुढे आरोपींचा गोची झाली. चेतन चौधरीला ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आल्याचे सांगितलं जात आहे. दोन्ही आरोपींना गुन्ह्याची कबुली दिल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र या प्रकरणातून समाजाने एक मोठा धडा घेण्याची गरज आहे. जर सियाला हे लग्न मान्य नव्हतं, जर तिचे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होतं, तर तिनं आपल्या आई वडिलांना स्पष्ट सांगितलं असतं. साखरपुडा मोडला असता, लग्न रद्द झालं असतं, काही दिवस चर्चा झाली असती, पण एक निष्पाप तरुणाचा जीव तरी वाचला असता. आज केतन या जगात नाही. एका आईचा मुलगा गेला, एका बहिणीचा भाऊ गेला, एका कुटुंबाचं सर्व स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झालं. प्रेम करणं चुकीचं नाही, पण प्रेमाच्या नावाखाली कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. नातं नको असेल तर स्पष्ट सांगा, सत्य बोला, निर्णय घ्या, पण दुसऱ्याचे आयुष्य संपवण्याचा मार्ग कधीच निवडू नका. ही घटना केवळ एका गुन्हा नाही, तर चुकीच्या निर्णयामुळे किती मोठ्या शोकांतिका घडू शकते याचा एक धडा आहे. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.